काल गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रोड हा जो सगळा स्लोप आहे, ह्या रस्त्याला खेटून असलेले गोडाऊन आणि जे दुकानं आहे त्याच्यावर महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार तुम्ही हा बघू शकता, जो रोड आहे हा रोड जो आहे सतत वाहणारा आहे आणि माझ्या मागे हे जे दुकान किंवा हे जे गोडाऊन आहेत हे जे आहेत हे रस्त्याला एकदम खेटून असलेले बांधकाम होते आणि याच्यामुळे इथे जास्त ट्रॅफिक जाम होती असं महानगरपालिकेचे म्हणणं होते। म्हणून आता याच्यावर काल सगळी कारवाई करण्यात आलेली आहे। हे जे सगळे दुकान आहे किंवा हा सगळा पॅच आहे इथे असलेले सगळे अनधिकृत गोडाऊन दुकान जे आहेत हे सगळे काल तोडण्यात आलेले आहे। कालच आपण एक बातमी केली होती ज्यामध्ये खडकवासला परिसरामधलं पण अतिक्रमण जे आहे हे काढण्यात आलेले आहे। सध्या महानगरपालिका जी आहे ही अतिक्रमण कारवाई ही खूप जोरदार पद्धतीने करत आहे। जिथे जिथे अनधिकृत गोष्टी आहेत त्या सगळ्या आता त्यांच्यावर कारवाया ताबडतोब होतात। पण जेव्हा हे जे मागचे दुकान किंवा याचे जे सगळे ओनर्स होते आपलं जेव्हा त्यांच्याशी बोलणं झालं तेव्हा आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार किंवा या लोकांच्या म्हणण्यानुसार ही जी इलिगली सगळ्या अनधिकृत गोष्टी आहेत यांना नोटीस 2021 मध्ये आली होती, परंतु या गोष्टीवर महानगरपालिकेने कोणताही ऍक्शन घेतली नाही किंवा कोणतीही कारवाई त्यावेळेस झाली नव्हती। पण 4 ते 5 वर्षानंतर अचानक ही कारवाई होणं आता सध्या इलेक्शन आहे यामुळे होतीये असं या नागरिकांचं म्हणणं होतं। पण आता या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत रहा न्यूज.मी मृदुला नारळे पुणे।